चल बाई, कपडे मपडे झाले आता. भाकरे बांधली आहे, भांडे घासले आहे बाई. आज तर लवकर लवकर काम झालं मायवाला. बरं झालं बापा, उघड पुगड पडली आज. चला आज ग्रामसेवकच्या जायचं त्या भाऊच्या वावरात. बरं झालं आज पट्ट झालं. तर आता हिचा बाप येईन म्हटलं, रोशनीचा जेवण वाढून देईन म्हटलं. हिचा बापही वेळेवर नाही येत. मग मला जायच्या घाई राहते आणि मग तवा म्हणून मग मला आय देव चंदे वाढून तवा म्हणून मग कुठं गेले कुठं नाही हे रोशनचे बाबा. याचे लवकर जेवण खाऊन करून घ्यायचं मग बसायचं लागेच कुठं बसले कुठं नाही. तर माय चाल ना, झालं नाही काय होतो एव. चाल ना, झालं मायवाला सर्वच झालं. या रोशनीच्या बाबाने म्हटलं हे देतो जेवण, तर कुठं जाऊन बसला आणि कुठं नाही का माणूस. पटकन जेवण दिलं असतं आणि मी मायवाला डबा गिबा बांधलेलंच आहे. फडके मडके घेऊन निघालो असतं म्हटलं बाहेर आम्ही या घेऊन. आज त्या ग्रामसेवकच्या जायचं आहे. तर ते झालं काय हो? झालं ना माय, झालं ना. आता हे माय पोरग शाळेत जायला लागलं का नाही, आता लवकर स्वयंपाक पाणी घे होते. त्याचा बापही आलेला आहे काल रात्री घरी. मी म्हटलं येत नाही गड्यात त्याचा बाप आलेला आहे, पण मग आता तुम्ही होका घेतला ना, पाडता थोडी येते. चला येतो ना. निघ ना तू, निघत नाही का? कायचे लवकर व 11:15 वाजले ना, वाजाले. चल ना, ये ना लवकर. आता दयाच्या घराकडे कोण जाईल मग? जाशील का जाता जाता तिले सांग, तिले काढ. तिले सांग याचं तिथं आपल्या निर्मलाबाईच्या घरासमोर येते मग ते. आता काय उलट्या फेरानं जाय म्हणतं का मारे ते भाऊजाईच्या इकडं? उलट्या फेरानं जा आले. मी म्हटलं आता इकडून सीधी जातो. मायवाला भाकर पाणी बांधलेलंच आहे, ठेवलेलं आहे मी बाहेर. ही आले लटकून. आता तुम्ही निघान म्हटलं तर तवा निघीन म्हटलं, घेईन म्हटलं मी. आता त्या भाऊजाईच्या घराकडून जाय म्हणतं मले. जाणं थोडीशी मी त्या चपलीवाल्याच्या तिथं जातो म्हटलं. माझी चप्पल टाकली शिवाले. आता ती चप्पल धावत जातो घेऊन येतो तैवरी. जा ना तू, सांग ना तिले, नाही ते वाट पाहत राहन. बरं बाप्पा जातो. ते मोठा घणाणार आहे तेव्हा. तुला आवाज द्या तर द्या, तुला भाऊजाईले आवाज द्यायला जा लागते. जशी काय मी हे होय का तुमची वाली? कोतवा इकडली तिकडं तिकडली इकडं फिरायला लावता मध्ये निसते. पोस्टमॅन सारखे. आणि तू होके गी घेतो मी. तर मी नाही अशी आत्मतली पणा ठेवतो. आणि तुला थोडस भाऊजाईले बोलवायला जाय म्हणलं तर तू म्हणतो पोस्टमॅन होय का मी? जा बाप्पा, जाशील तर नाही तर जाता जाता मी आवाज देतो. राहू दे, जा. आला तिले राग आले काय बापा. थोडीशी मजाक नाही समजत माईवाली. तुम्ही करता माईवाली मग मार जशा मजा का. मजा काय करा दे. जातो त्या भाऊजाईच्या घराकडून. ये पटापटा. कुठं जायची? कुठं टाकली होती चप्पल? प्रीतमकडे टाकली चप्पल. 2-3 दिवस झाले काटा रुतलात. प्रीतमकडे टाकली मी. याच्याच बापाची घालून राहिली मी, रोशनच्या बाबाची. मी म्हटलं काटा गिटा अजून खूप संगीपसन तर मग ते बरं राहते रबलीची चप्पल. जाता जाता घेतो नाही तर मी. राहू दे, तिथून जाता जाता थैला घेतो माझ्या भाकरीचा नाही याचा वियाचा, आणि जाता जाता तिकडून चप्पल घेऊन येतो. जाय तू सांगशील तर जाय बापा. अरे ये पटापट. त्या भाऊजाईला घेऊन मी निर्मलाबाईच्या घराकडे जातो. ये तू तिकडून. हो तिले म्हणलं मी विणकाम शिकवतो म्हणलं. विणकाम शिकवाले. चांगलं लोकरचं काम. नवऱ्याच्या मागे लागले आणि ते केक पेक चालली शिकाले आता कालपासून. राणीचा दिका केक शिकाले अशा याच्यात काही नाही जाते ते. आता घरी आराम करायचा, काही करायचं तर आता काही न जाते ते. यातून जाते का पहिलं जाते? थोडं अर्जंट आहे का अशा याच्यात शिकायचं? आपल्याला कोणतं काही कमी आहे तर तिच्यावर काम केलं ना होऊन राहिलं आता. आहे ना आता आपल्याला घरी देवाण दिलं तेवढं लय आहे ना. एवढं काही अर्जंट मध्ये शिकायचं नाही आहे. ते पोटही नाही शाही नाही सगळे. अशा याच्यात चांगला आराम करू द्यायचा घरी राहून तर नाही. अगं बिन फालतूचं थांब बरी आल्यावर सांगतो ते पोटेल कसं राहते तर. डोकं होय ते. आईचं डोकं राहिले. हिनं सांगितलं असं त्याले आईचं जवळ आहे बा म्हणून. जास्त दूर नाही. 10 रुपये घेते ते ऑटोवाला. जवळच आहे 10 मिनिटाचा रोड. पण आता ऑटोन जायचं म्हटल्यावर घेत नाही का ते? हिनं सांगितलं त्याले. मग तिला नेट लागला. मी शिकवत होती का नाही तिले घरी बसून, तर तिला ते करायचं नेट लागला आणि तिथं चालली येलपड्यावानाची. असं खेत चालली कसं तो. मला असं वाटलं का तो तिले पाठवून राहिला करा जबरदस्ती ना. मला असं वाटलं नाही. तिच्या मतानं जात असेल तर आपलं काही हे नाही म्हणा. आपलं काही त्याला हे नाही, विरोध नाही. जाऊ दे, तिथे मन आहे तर बरं आहे ना. घराच्या बाहेर थोडीशी जाते फिरते. तेवढंच मन लागून राहील. जाऊ दे ना, करू दे तिच्या मतानं. म्हणून तर म्हणलं ना का घरी शिकवतो बा मी. पैसे नाही लागत ना, काहीच नाही. फुकटच मला आता येते तर नाही ना. तिला माझ्या सांगण्यात इंटरेस्ट नाही वाटला माझ्या शिकण्यात. आता किती चांगले चांगले पडदे बनवतो, मस्त टेबलवरच बनवतो मी. चांगलं शिकवलं असतं. या काही गोष्टीचा चवाडा नाही तिले. नाही कामाचा चवाडा आहे, नाही कोणत्या शिकण्याचा चवाडा आहे तिले. तर शिकवतो म्हणलं तिले.
तर नाही ना, तिथं गेली ते, तिथं चालली आता. हा, पैसे देऊन खर्च का पैसे करते आणि तिथं शिकायला चालली. सविता तू ना कधी कधी अशी करतं का नाही? हा, काही विचारू नको. अहो तिचं तिने शिकायचं आहे तर शिकू दे ना. हा, आता तुझे झालं तू ना पुराणा नाही ना पोरीवाली इंटरेस्ट, त्या तरी दोन्ही पोरी इंटरेस्ट आहे का त्याच्यात? हा, शिकले का त्या तुला येते तर तुला आपल्या पोरीला काऊन नाही शिकवलं? दोघीच्या दोघी नाही शिकले त्यावेळेला. तिने काय म्हणतो तू? हा, तिच्या मतानं आता ती शिकून राहिली, काय होईना काय नाही. काय केक होय ते बर्थडेला आणते ते वाढदिवसाचा केक, ते शिकून राहिली काय? अहो हो, ठोस केक. मग कोणता केक राहते व? ठोस केक म्हणून राहिली मी. चांगला आहे ना मग, शिकते तर. हा, एवढं लकी 200-250 रुपयाचं भेटते एवढं केक. चांगली गोष्ट आहे ना, शिकली तर घरून नसतात काय तिने मग. हा, बरं आहे ना. बघू देत जा तिच्या मतानं काय करते काय नाही तर. हा, तू मला मनात मग करत जाऊ सविते. हा, आजकालची पोरगी होती तिला समजते सारस. हा, काय बरोबर आहे काय नाही तर घेऊ नाचून राहिली ते लोकर. हा, नाही असं तिला शिकायचं ते लोकर काय जबरदस्ती तिच्या मागं लागतं का तू? त्या पोरीला नाही शिकवलं तर आता तिला जबरदस्ती शिकवतो का? अगं ते श्वेता ना संध्या हॉस्टेलमध्ये राहून राहिल्या होत्या, त्या कुठे होत्या तिथं शिकाले? हा, शिकायला राहिले. आता त्याले कुठून शिकू मी? आणि त्याचं झालंय कॅम्प्युटर झालेलं आहे, त्याचं टॅली केलं त्यानं. हा, शिकून राहिल्या. इले म्हटलं घर बसल्या शिकवतो बा, तेवढेच आलं तर बरं, नाही आलं तर बरं. हा, तेवढंच मन लागून राहते बा. म्हटलं हाय आता ते पोटोशी आहे म्हणून म्हणलं. तर ते मायवाला दिलं सोडून नवऱ्याला तिकडं नेऊन नाव टाकून आली ते केकच्या याच्यात ऍडमिशन करून आली ती ऍडमिशन. हा, तर करू दे ना ऍडमिशन केली तर. हा, आता त्याला समजते ना, करू दे ना मग. ते पोरग सोबत आहे ना तिच्या. मग तू काय मला टेम्पो घालतो बा मग तुम्ही? हा, ते आहे ना पोरग सोबत तिच्यावाल्या. त्या माणसाला सांगून काही फायदा नाही, सांगून फायदा राहिला. मी म्हटलं सांगितलं 2 शब्द बोलन, हा जाणं बंद करून म्हणलं ते. हा, तर नाही ह्या माणसाला नाही अक्कल. काय करा, जाऊ दे आपणच कुठं मरा. भूक लागली मला, तिच्या पोरीला थोडंसं लवकर करू लागत, लवकर होते. आता काय करू लागू? हा, भांडे घासतो, तेवढे मोठे कपडे धुतो एवढ्या जणाचे. हा, आणि ते पोट्टीले वेळ नाही भेटतात संध्याला. आता ते कॉलेजमध्ये जाते नाही तर ते फरचीनं हे झाडू माडू करे. आता ते पोट्ट्यानं बाई लावली, ते 700 रुपये घेऊन राहिली. ते नुसते झाडूच मारायचे आणि फरचीच पुसायचे, 700 रुपये घ्या रे. आणि हे उभे स्वयंपाक करते. हा, आता थोडी स्वयंपाक मी करू आणि तिला राणीसारखं बसून ठेवू? बिचारी राणी आहे म्हणून. हा, तेवढे नाही होत त्याच्याकडून. सारी इकडे मिस राबू आता. मनाली बाई आली होती, ते आपल्या घरी आली होती. तर मी म्हटलं तू आली कोणती येतोय का म्हटलं. हा, सोबती मला असं वाटलं ते फरची पुसायली ना, झाडू करायला आलते काय मग? नाही बापा, माई कोणती मैत्रीण नाही होती. माई नाही होय मैत्रीण गित्रीण. ते झाडू ना फरची पुसायला आली होती. ते 700 रुपये महिना बोली केला म्हणे. ते सांगे मला पुसता तुमच्या पोरानं म्हणलं म्हणे. मला तर सांगितलं नाही त्या पोट्ट्यानं का बाई लावतो का काही लावतो का काही लावतो बा म्हणून. हा, भांडेवालेली लावली असती ना, थोडेसे जास्त पैसे दिले असते मग. माझे भांडे तरी येत होते. आता कितलाली भांडे निघते एवढे जणांचे म्हटलं. तोच विचारून पाहिजे तिले. भांडे घासायचे फरची ना झाडू करायची किती घेशील म्हणा, आणि काय नाही ठरवून घेतो आणि लावतो उद्यापासून भांड्यासाठी बी. हो, तसंच करा लागत मग. नाही तर काय, अहो कितलाली भांडे निघते व निघाले. हा, निसतं सारे बसून मायवाला निसतं हे दुखते बाप्पा. पाठही दुखते ना, कंबरही दुखते निसते. मला भांडेच घासा. एक तर उभ्या ना तिथं बेसिंग मध्ये घास नाही होत माझ्याकडून. मग तसंच करा लागन. आल्यावर तिच्यासोबत बोलतो उद्या आणि तिले म्हणतो भांडे घासत जा. हा, सांगतो ते पोट्ट्याला या भांडेले पैसे इले देत जाय म्हणून. तसंच करा लागन आता. बाबा जेवण वाढू का? झालं ना जेवण झालं आहे, वाढू का तुमच्यासाठी? पोरगी काय म्हणते जेवण झालं म्हणते. जाय बरं घेऊन ये बरं माझ्यासाठी. भूक लागली मला जायचं आहे तिकडं बाहेर. काम आहे तुझं, जाय बरं. आण बरं एक ताट वाढून त्या सासऱ्याले. इथंच घेऊन ये, इथंच जेवते त्या सासरा. आण बरं एक ताट. हो ठीक आहे, आणतो. जेवा पट्ट बिचारे वा, कायले तरी मागून आल्या तर उदळ घेतल्यासारखं. राहू द्या लागत होतं ना, आमच्या सोबतच आले पाहिजे होतं ना. आ, जेवाले नाही. जेव्हा पात पुरवले ताई ना, तेव्हा कुठं दोघे नंदा भाऊजाई आल्या ना, आता जेवण करायला बसल्या. नाही तर काय, राहिले असते आम्ही डोबूस लागलो असतो ना नंतर मग. हा, पहिले जेवण करायला साऱ्या बाया निघाल्या तर येऊन जायचं जेवण करायला. ते ग्रामसेवक भाऊजी तिथंच होते म्हणून होय. ते पाता पुरवास लागल्या का नाही, काय म्हणलं असतं पाता टाकून चालल्या म्हणून मग कानी दोघी जणी मांग राहिलं होतं का नाही, तर पुरून घेतले आणि आलो तुमच्या मांगस. जीव दे ना बिचारी. वा घरूनही जेवली नाही हो मी. आ, ते चप्पल आणारी गेली तर तिकडंच अटकली, माय जेवली नाही हो मी. जीव दे ना वा आरामशीर. जेव काय उठून पाहिजे का बाबा? जेव, आपला भाऊजी सोय. काय हाय आणते का ना मारून नाही राहिलं का तुले? भाऊजी सोय आपला नाही. आपला भाऊजी सोय बा म्हणलं. नाही तू भाऊजी करतं का नाही, तर म्हणून म्हटलं आपला भाऊजी सोय राहिलंय तर काय फरक पडते. हो, तुम्ही अशा मजाक करा आणि मग त्या मजाकीचं लोक मग भलताच अर्थ काढते. मग
महिन्यात नाही राहत असं कपट, आणि मी कोणाने म्हणतही नाही बापा, पाहिल्याशिवाय ना बोलल्याशिवाय. आपली मजा बाजू चालू राहते. तुला तर माहित आहे माझा स्वभाव कसा आहे तर. चला हो बिचारे, वावर आहे ना, वावर आहे बरं अजून. हा पटपट जेव हो बाई चंदा, चाल बरं. आणि ऋतूनही ऋतून राहिलो हो मला केवढ्या जोरात. हा इथं गोटेच गोटे भरले आहे बाई. तिकडे तरी कायले बसली व निर्मला बाई, इकडे बसणं अंदर ह्या झोपडीत. हा इकडे बसणं, तिथं तरी कायले बसून राहिली तर. दगड आहे तिथं, बारीक बारीक गोटे आहे बिचारे, रुत्ते खालून, म्हणतं मी इकडे बसली. जाऊ दे बाई, इथं कुठं राहुटी करायला आलो आपण तर. आता जाणेच आहे, यायचं जेवण झालं का निघून जाऊ. हे कुठं गेली वा? गंगी कुठं गेली तर? अहो पटपट घाई घाई जेवली माहिती गंगी. धावत 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 गेली. मग ते निंबू आणाले म्हणे, मले लोणचं टाकायचं आहे म्हणे निंबाचं. मावल्या नवऱ्याला लय आवडते म्हणे लोणचं, त्याच्या सोबतही देईन म्हणे बांधून अशी म्हणे. आणि कोणाला चाल नाही म्हटलं ना, काही नाही, एकटी सुटून पळाली. ते पाय ना काही आहे येत. आणि त्या ग्रामसेवकले दिसलं तर बोलत नाही का तो? बोलत नाही तर काय, तिले तर पहिलेच बोलते व, राग करते तिचा पहिलेच गंगीचा. मग बिलकुल आवडत नाही त्याला ते गंगी. मग खायला गेली हे व. विकते ना तो निंब विकाले माग 80 रुपये किलो ना. त्यानं किती मोठे निंब विकले. मग तो काही एक आपलं जाऊ देते का? जाऊ द्याले हाय म्हणाले ग्रामसेवक तो, पण कमी चिकट नाही आहे तो. मग माझ्या घरी आणून दिलते बाई थोडेसे. त्यानं स्वतःहूनच दिले म्हणा, घे म्हणे चंदाबाई. बाया सांगायला आलता तेव्हा. आणि इले दिसला ना तर चांगली काढते बाई तुवाला हिची वाली. मग येऊ देणार नाही वारात तो. हे काय येऊ नाही राहिली तरी. जाऊ दे, जेव तू चंदा, जेव बरं पटपट. मग आपल्यालाच घ्या लागन बरं. एक तर डोबाचं तास होय, सोडताना येत आपल्याला. उलीचं सोडलं ना मग चाललं घरी, टाइम झाला तर आपल्याला घ्यास लागन बरं. घे बरं पटपट, घे लवकर लवकर. तो पाय तिकडून पाहू नाही राहिला तो ग्रामसेवक. तो पाय तो आला, ग्रामसेवक भाऊ आला तिकडून. चंदाबाई 2-3 महिन्याची एका जमान्यात जेवून राहिला का काय? हो ना भाऊजी, तुमच्या वावरात जेवायला भेटते आम्हाला 2-3 महिन्याची एका जमाना. दुसऱ्या वावरात नाही भेटत. मग जेवून घ्या म्हणलं. आटो का बरं, लवकर लवकर जेवण चंदाबाई. हे पाय आबाई आलं इकडून. थोडशासाठी काय नाही अजून झामल करायचं. तुम्हालाच त्रास होईल ना मग डोबाच्या वेळेस पाण्यात. मग या पावसाचं काही सांगता येते का? थोडशासाठी थोडंसं तर राहिलं आपलं आता. घ्या बरं पटपट, घ्या लवकर लवकर घ्या. मग जेव्हा मग आणून देईन तुम्हाला अजून लगेच मी. इथंच बोलवतो मस्त, तुम्हाला जे खायचं आहे ते. चंदा घे, आपल्याला जे म्हणलं ते आणून देतो म्हणते. मग जिलबी गिलबी चमचे की घेऊन येता. ग्रामसेवक भाऊ मस्त. झालं जी भाऊ, झालं हे काय झालंय बी आमचं जेवण. आता येतोच पातीवरच येऊन राहिलो. काय गोष्ट आहे अंताबाई, चांगलं निघू तर द्या. मस्त पार्टी बनवून इथं आपण. तुम्हीच बनवायचं लगेच पार्टी. माझ्याकडून पार्टी देईन. थांबा, आपली पार्टी गियाटी साजू दे मस्त. निघण्याच्या वेळेस मस्त इथं जेवण करू आपण. खरं का ग्रामसेवक भाऊ? निर्मलाबाई मी काय भेटतो का? जाऊन किती जाणार मायवाने पैसे? चला घ्या बरं पटपट, घ्या बरं. चालू असेल तर चला, या पटपट घ्या. बरोबर आलो. ग्रामसेवक भाऊ थैली नाही आहे का? आपल्या सरकीची थैली लागत नाही. थोडंच राहिलं, डोबणं बंद करता येत नाही ना. घेऊन ये ना. एक थैली पाहिजे ना अजून. सांगितलंय गोडी घेऊन येऊन राहिला ते दुसऱ्या वावरातून. त्याच्याजवळची सध्याची घेतो मी. मला समजलंच नाही चहा बहीण तर कमी एखादी गोष्ट ठेवायला लागत होती आहे ना. मी लक्षातच आला नाही मायावाला. आणून राहिला होईन का नाही निर्मला बाई आपलं वालं हे डोबणं. थोडंसं तर राहिलं 2 वही आता. हे पाय ना बाई इकडून कसं आलं. सर काय हो टेन्शन नका घेऊ. आलाय रिमझिम तरी आम्ही देतो डोबून. एवढंच टाकून थोडी जाणार आहे. तुमचं वाला वावर देतो डोबून देतो. टेन्शन नको घेऊ. 2 वयासाठी सोडणार आहे का? आहे ना एवढ्या बाया काय बाद होते लगेच इकडून पलटन ना तिकडून वापस. डोबणं झाल्यावर तरी आहे म्हणा, म्हणजे आपलं डोबणं साधून जाईल मग निर्मलाबाई. अरे यार म्हटलं का नाही मी, म्हटलं ना हे आबायाचं दिसूनच राहिला होता रंग. गड्या झालाय गड्या चालू. जा बरं तुम्ही घेऊन या त्या गड्याले सांगून पटापट. आम्ही मग थांबलं नाही पाहिजे, बाया थांबल्या नाही पाहिजे. लवकर झालं मोकळं. घ्या बरं घ्या, आम्ही डोबतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. शिरवाच येऊन राहिला, एवढं काही नाही. वावर कोड्डा आहे तुमचं वाला. घ्या लवकर. तुम्ही थैली तुम्ही चालू ठेवा डोबणं. मग मित्र आणि मैत्रिणींनो अशी कधी ना फजिती होते. मग डोबता पाऊसच येऊन जाते. आणि मग कास्तकाराचं मंदात हे होऊन जाते. जाऊ द्या, आम्ही तर डोबूनच देऊ म्हणा. पण जास्त आल्यावर कुठं आमचे हातपाय हे होणार आहे मग.
बरं तुम्ही लाईक आणा, कमेंट्स आणा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बिलकुल हे वाढून नाही राहिले, सबस्क्राईब वाढून नाही राहिले, कमेंट्स नाही येऊन राहिले, लाईक पण जास्त वाढत नाही आहे. तुम्हाला आवडते नाही आवडत माझे व्हिडिओ समजूनच नाही राहिलं. मीच कन्फ्यूज होऊन राहिली. प्लीज वाढवा. जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा मात्र. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. नक्की. ठेवतो मग, मी उद्या करतो. उद्या भेटतो मग तुम्हाला. चला मग, डोबून द्यास लागन आता. काही 2-3 वही राहिल्या. इकडे तर पाऊसही येणं चालू झाला.